नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 27 जूनच्या भागामध्ये नंदिनी बाहेर हॉलमध्ये सोफ्यावरती गाढ झोपी गेलेली असते. तर तेव्हा जीवा तिथं येतो आणि तिच्या अंगावरती हळुवारपणे पांघरून घालतो आणि तो परत चाललेलाच असतो. तर तेव्हा त्याच्या हातामधल्या घड्याळामध्ये नंदिनीच्या ड्रेसचा धागा अडकतो. तर तेव्हा जीवा परत थांबतो आणि मागे वळून त्या धाग्याकडे बघू लागतो आणि तेव्हा त्याला तो क्षण आठवू लागतो ज्यावेळेस तो नंदिनीच्या हाताला बँडेड लावत असतो आणि बँडेड लावून झाल्यानंतर परत उठत असतो. तर तेव्हा अशाच प्रकारे त्याच्या घड्याळामध्ये नंदिनीच्या हातामधल्या बँडेडचा धागा अडकलेला असतो. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणालेली असते की किती फिल्मी आहे ना हे, असं हे दोघांचे हात नकळत अडकणं. आणि तुम्हाला सांगू का, मला ना खूप वाटायचं की माझ्या नवऱ्यासोबत ना अशी काहीतरी फिल्मी सिच्युएशन घडावी आणि फायनली ना माझी फिल्मी फॅन्टसी कंप्लीट झाली. आणि हा क्षण आठवल्यानंतर जीवा आता परत तिथेच थांबतो आणि त्या आठवणींच्यामध्ये हरवून गेलेला असतो. आणि आता तो धागा सोडवत असतो. तर तेव्हा इथे छानपैकी असं बॅकग्राऊंड म्युझिक लावलेलं आहे, उसवले धागे कसे कधी. आणि तेव्हा जीवा एकसारखाच नंदिनीकडे बघत असतो. आणि मित्रांनो, आता बहुतेक जीवा मात्र नंदिनीच्या खूपच प्रेमात पडलेला असतो आणि त्याला आत्ता नंदिनीच्या खऱ्या प्रेमाची किंमत कळालेली असते. आणि त्यानंतर तो धागा सोडवून झाल्यानंतर सुद्धा बराच वेळ तिच्याकडे बघत राहतो आणि त्यानंतर तिथून निघून जातो. तर इकडे बघा, काव्या आता पार्थला म्हणते की झालं का लोकांना टोप्या लावून. आणि थोडं थांबून ती पार्थला विचारते की आणि बाय द वे, मला रेड वेल्वेट प्रेस्टीज आवडते हे तुम्हाला कोणी सांगितलं. तर तेव्हा पार्थ तिला सांगू लागतो की अरे वा, तुम्हाला रेड वेल्वेट पेस्ट्री आवडते. अहो, मी तर त्या दुकानात गेलो आणि अक्कड बक्कड बॉम्बे बो केलं आणि बरोबर तुमच्या त्या रेड वेल्वेट पेस्ट्रीवरती, असं तो सांगत असतो. तर तेव्हा काव्या त्याला थांबवते आणि म्हणते की पण काय उपयोग आहे त्या पेस्ट्रीचा, मी तर खाणारच नाही आहे ती पेस्ट्री आणि मला ना रात्रभर जागून अभ्यास करायचा आहे आणि त्यामध्ये ना माझे रीडिंग स्पेक्स पण नाही आहेत माझ्याकडे, असं ती बोलत असते. तर तेव्हा पार्थ लगेचच आपल्या खिशामधून तिचे रीडिंग स्पेक्स बाहेर काढतो आणि स्वतःच त्याच्याकडे बघू लागतो. तर तेव्हा काव्या आता त्या रीडिंग स्पेक्सकडे बघते आणि परत पार्थकडे बघू लागते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की चष्मासुद्धा किती कमाल गोष्ट आहे ना, जे माणसाला दिसत नाही ना ते बरोबर दाखवून देतो. आणि बघा आता डोळ्यांनी दिसतंय का, जे बघायला हवं ते, असं तो जरा तिला तिरकसच बोलतो आणि एकसारखा तिच्या नजरेमध्ये बघत असतो आणि तिच्या हातामध्ये रीडिंग स्पेक्स देतो आणि तिला गुड नाईट असं म्हणून तिथून जाऊ लागतो. आणि परत जरासं थांबतो आणि एकदमच मोठ्याने आणि अभ्यासच करा असं बोलतो आणि धावतच तिथून निघून जातो. तर तेव्हा काव्या जराशी त्याच्याकडे चिडून बघते आणि परत मागं वळते. तर त्यानंतर आता काव्या परत आपल्या अभ्यासाला बसलेली असते. तर तेव्हा आता तिला अनिशाचे शब्द आठवू लागतात की असे हे फोटो डिलीट्स करून लॉकेट तोडून काही सुद्धा होत नाही ग, आपल्या पास्टमुळे ना अशी आपली प्रेझेंटची टेस्ट नाही बिघडवायची, असं म्हणून ती आता समोर ठेवलेल्या रेड वेल्वेट पेस्ट्रीजकडे बघू लागते. आणि आता ती जराशी आजूबाजूला बघते आणि कोणी नसल्याचा अंदाज घेऊन न राहून ती पेस्ट्री आपल्या हातामध्ये घेते आणि अखेर त्या पेस्ट्रीजचा डब्बा उघडून त्यामधला एक बाईट ती खातेच. आणि तिला तेव्हा तिचे शब्द आठवू लागतात की अशी टेस्ट बदलायचा प्रयत्न करत तर आहे मी, पण चव यायला ना थोडा वेळ लागेलच. आणि आता ती स्वतःच्या विचाराच्यातच हरवून गेलेली असते. तर मित्रांनो, आता दुसऱ्या दिवशी सकाळी पार्थ कॉफी पीत बसलेला असतो आणि तेव्हा त्याने तर चक्क ज्यावेळेस तो काव्याला भेटलेला असतो आदल्या रात्री, त्यावेळेस त्यांच्या दोघांच्या मधलं बोलणं त्यानं मोबाईलवरती रेकॉर्ड करून घेतलेलं असतं आणि आता तो कॉफी पीत पीत ते बोलणं ऐकत असतो. तेव्हा काव्या त्याला म्हणत असते की चहा पावडर पण संपलेली आहे आणि ब्रेड तर नासलेला आहे, बुरशी आलेली आहे त्याला, आणि आता ना तुम्ही माझं डोकं नका खाऊ. आता पार्थ तुम्ही प्लीज निघा इथून, आणि मला ना हे तुमचं डेझर्टसुद्धा नको आहे, हे घेऊन जा इथून. तेव्हा पार्थ तिला म्हणालेला असतो की अहो डेझर्ट नाही, ते कमालच आहे तुमची, सरप्राईज आहे ते, सरप्राईज, असं सर्व काही तो ऐकत असतो आणि स्वतःच हसत असतो. तर तेव्हा नेमकं मानिनी मागून येते आणि ते ऐकून त्याला चिडवू लागते, त्याला म्हणते की डेझर्ट हां. तर तेव्हा पार्थ लगेचच आपला मोबाईल बंद करतो आणि बाजूलाच ठेवून देतो. तर तेव्हा मानिनी म्हणते अरे पार्थ, हा तर काव्याचा आवाज होता ना, आली की काय ती. तर तेव्हा पार्थ थोडासा गालातल्या गालात असतो आणि म्हणतो की नाही, मीच गेलो होतो काल रात्री भेटायला. तर तेव्हा मानिनी म्हणते अच्छा, भेटायला गेलास आणि आवाज वगैरे रेकॉर्ड करून आणलेला आहेस, आणि ठीक आहे, आणि डेझर्ट काय आणलं होतंस तिच्यासाठी. तर तेव्हा पार्थ परत गालातल्या गालात हसू लागतो आणि म्हणतो नाही, काय नाही. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते अरे सांग रे, बोल, आणि परत त्याला एक फटका मारते आणि सांग रे असं म्हणते. तर तेव्हा पार्थ म्हणतो की रेड वेल्वेट पेस्ट्रीज नेली होती.
तर तेव्हा मानिनी आता त्याला म्हणते की बर, आणि आईसाठी कधी आणलं नाहीस रे ते, आणि बायकोसाठी रेड वेल्वेट पेस्टीज नेलीस. तर तेव्हा पार्थ परत गालातल्या गालात हसू लागतो आणि म्हणतो की अगं आई, काय काय बोलत आहेस तू. तर तेव्हा मानिनी त्याला विचारते की बरं ठीक आहे, काव्याने घरात घेतलं का दारातूनच परत पाठवलं तुला. तर तेव्हा पार्थ तिला सांगतो की अगं त्यांना सुरुवातीला कळलंच नाही की मी आहे ते, अगं डिलिव्हरी बॉय म्हणून गेलो होतो मी. तर ते ऐकल्यानंतर मानिनी त्याला म्हणते अरे काय डिलिव्हरी बॉय, अरे पार्थ प्लीज, डिलिव्हरी बॉय काय उगाच नसते उद्योग. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो नसते उद्योग, अरे वा रे वा, बाबा दूधवाल्या बनून ना तुझ्या घरी यायचे तेव्हा ते रोमॅन्टिक होतं, आणि मी डिलिव्हरी बॉय म्हणून गेलो तर नसते उद्योग, हां चांगलंच आहे की तुझं, असं म्हणून तो हसू लागतो. तर तेव्हा मानिनी परत त्याला एक फटका मारते आणि त्याला बोट करून म्हणते हे बघ पार्थ, मी तुला सांगून ठेवते, तू बाबांच्या नादी लागू नकोस हां. अरे तेव्हा परिस्थिती वेगळी होती, अरे आम्हा दोघांचं लवकर लग्न झालेलं आहे, मी लास्ट इयरला होते आणि तुझ्या बाबांना नोकरीसुद्धा लागलेली नव्हती. लग्न झाल्यानंतर मुलीचं शिक्षण चालू ठेवणार या अटीवर ना माझ्या बाबांनी देशमुखांच्या सोबत लग्न लावून दिलेलं आहे, कळालं का. त्यामुळे ते दिवस वेगळे होते आणि आत्ता तुझी परिस्थिती वेगळी आहे, तुझं काम चालू आहे, तुला मीटिंग्स असतात आणि त्यात तुला हे उद्योग करायचे आहेत, असं ती बोलत असताना पार्थ मात्र हसतच असतो. तर मानिनी पुढं म्हणते की काय उगीच, बाबांना तर काय, यांना काय जाते रे तरुणाईचे सगळे किस्से सांगून इम्प्रेशन मारायला. तर तेव्हा पार्थ तिला डिवसतो आणि म्हणतो की पण तू इम्प्रेस झालीस ना. तर इतक्यातच नंदिनी तिथं येते आणि ती मानिनीची माफीच मागू लागते आणि म्हणते की आई सॉरी, मला ना उठायला थोडासा उशीर झाला. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते की इट्स ओके, अगं एवढं काय आहे त्याच्यामध्ये. तर तेव्हा नंदिनी म्हणते की मी पटकन ना चहा आणते सगळ्यांच्यासाठी, असं म्हणून ती चाललेलीच असते. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते अगं नको, मी आणते, तुम्ही दोघं बसा. तर तेव्हा नंदिनी नाही आई मी आणते ना असं बोलत असते. तर तेव्हा मानिनी तिला ओरडते आणि म्हणते की बस, मी सांगितलंय ना तू बस इथे, मी आणते चहा, असं म्हणून ती आत चाललेलीच असते. तर तेव्हा नंदिनी खाली खुर्चीवरती बसत असताना तिला असा थोडा त्रास होतो आणि त्रास झाल्यानंतर ती थोडंसं डोळ्याला हातच लावते. तर तेव्हा मानिनी परत थांबते आणि तिला विचारते की काय ग, काय होत आहे का. तर तेव्हा नंदिनी तिला सांगते की काही नाही आई, माझी ना थोडीशी पाठ दुखत आहे. तर तेव्हा पार्थ आता तिच्याकडे एकसारखाच बघत असतो. तर मानिनी तिला म्हणते की मी ना नंतर तुला थोडंसं तेल लावून ना मालिश करून देते, आणि आले चहा घेऊन आले, असं म्हणून ती आता आतमध्ये जाते. तर तेव्हा जीवासुद्धा तिथून काही कामानिमित्त बाजूला निघून जातो. तर पार्थ नंदिनीला म्हणू लागतो की आधी ना माझीसुद्धा पाठ दुखायची, जेव्हा मी सोफ्यावर झोपायचो ना तेव्हा, असं त्यानं बोलल्यानंतर आता नंदिनी मात्र धक्क्यानेच त्याच्याकडे बघते. तर पार्थ परत तिला म्हणतो की पण तुमची पाठ का दुखत असेल, नाही म्हणजे तुम्ही सोफ्यावर तर झोपत नसाल ना. तर तेव्हा नंदिनी म्हणते हो ना, मी का झोपेन सोफ्यावरती, असं म्हणून ती आता आपले डोळे चोरत असते. तर तेव्हा जीवा परत येतो आणि त्याने नंदिनीसाठी पेन रिलीफ बाम आणलेला असतो. तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो दे आईजवळ. तर तेव्हा जीवा ते पेन रिलीफ बाम मानिनीजवळ देतो आणि मानिनी जीवा आणि नंदिनीला चहा देते. तर इतक्यातच पार्थचा मोबाईल वाजू लागतो आणि त्याच्या मोबाईलवरती काव्याचा फोन आलेला असतो. तर तेव्हा पार्थ आता फोन उचलतो आणि हां काव्या बोला, असं तिला म्हणतो. तर इकडून काव्या त्याला म्हणू लागते काय हो डिलिव्हरी बॉय, अजून एक डिलिव्हरी कराल का इकडे. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की हां नेकी और पूछ बोला ना, बोला, असं तो म्हणत असताना आता मानिनी मात्र त्याच्याकडे तिरकसच बघत असते. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की माझं ना एक खाकी कवर घातलेलं पुस्तक आहे. तर तेव्हा पार्थ इकडून म्हणू लागतो की काय पुस्तक आहे खाकी कवर घातलेलं, मग त्याचं काय, असं तो म्हणत असताना आता जीवा चहा पिता पिता थांबतो आणि त्याच्याकडेच बघू लागतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की हां करेक्ट, तेच पुस्तक मला हवं आहे आणि तुम्ही प्लीज जरा आजच्या आज. तर असं ती बोलत असताना पार्थ लगेचच म्हणतो की हो आणून देतो ना, डोंट वरी, त्यात काय आहे एवढं. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की नाही, तुम्ही इकडे यायची काहीच गरज नाही आहे, अनिशा तिथं येईल गेटवरती, तिला ना तुम्ही ते पुस्तक द्या. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो बास इतकंच, याला ना डिलिव्हरी नाही म्हणत, याला ना पिक करणं म्हणतात. म्हणजे अनिशा आता गेटवरती येणार, त्यांच्या हातात मी पुस्तक देणार एवढंच. आणि मी काय म्हणतोय असं म्हणून तो आता आपल्या तोंडावरती थोडासा हात घेतो आणि एकदम हळू आवाजात तिला म्हणू लागतो अनिशा कशाला, मी येतो ना. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की कशाला, आणि हे असं पाहुणचार जोडायला ना तुम्ही नंतर कधीतरी या, खास जेवायला आला ना मोहितेंच्या घरी तरीसुद्धा काही हरकत नाही.
पण आत्ता ना अनिशा तिथं येईल गेटवरती आणि ती तिथं आल्यानंतर तुम्हाला कॉल करेल, मग तुम्ही तिच्या हातामध्ये ते पुस्तक द्या, दॅट्स इट. तर तेव्हा पार्थ म्हणतो बरं ठीक आहे. तर काव्या त्याला म्हणते बरं ठीक आहे, मी आता ठेवते फोन, मला ना अभ्यास करायचा आहे. असं म्हणून ती आता फोन कट करून टाकते. तर आता मानिनी पार्थला म्हणते की काय रे, ही काव्या जाताना तरातरा निघून गेली आणि आता एक गोष्टी मागवून घेते. तर तेव्हा पार्थ तिला सांगतो की नाही तिला ना पुस्तक हवं आहे. मग अनिशा येत आहेत गेटवरती, फक्त ना ते त्यांच्या हातात द्यायचं आहे, बस, बाकी काही नाही. असं तो सांगत असताना आता जीवा मात्र कान देऊन त्याच्याकडे ऐकत असतो. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते की अरे मग तूच जायला पाहिजे असं काही नाही, मी कल्पनाला पाठवते ना, तुला ऑफिस असेल ना. तर तेव्हा पार्थ परत गालातल्या गालात हसतो आणि म्हणतो की नाही, मी ना वर्क फ्रॉम होम करावं म्हणतोय. तर मानिनी का असं त्याला विचारते. तर पार्थ म्हणतो की नाही, ॲक्च्युली ना क्लायंट येणार आहेत म्हणूनच वर्क फ्रॉम होम करावं असं म्हणतोय. तर त्याचं ते बोलणं चालू असताना जीवा एकदमच सगळ्यांना म्हणतो की मी जरा आलो, 2 मिनिटात आलो, असं म्हणून तो आता तिथून उठतो आणि निघून जातो. तर तेव्हा मानिनी त्याला थांबवत असते, म्हणते की अरे जीवा, चहा गार होईल ना रे, आणि आत्ताच याला रूममध्ये जायचं होतं. तर तेव्हा नंदिनी मात्र रागराग करत असते आणि पार्थचं मात्र लक्ष बरोबर नंदिनीकडं असतं. तर आता इकडे जीवा रूममध्ये येतो आणि तो एक लेटर लिहितो आणि त्याला आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस काव्या त्याला म्हणालेली असते की आता ती काव्या संपली, जी काव्या ना सतत तुझ्या मागे मागे करत होती, तुझ्याकडे प्रेमाची भीक मागत होती, लग्नानंतर सुद्धा तुझ्याशी नाव जोडू पाहणारी काव्या आजपासून संपलेलीच आहे. आणि आजपासून ना मी फक्त तुझ्याशी नंदिनीताईचा नवरा म्हणूनच बोलेन. आणि असं सगळं त्याला आठवत असताना तो एकदा त्या लेटरकडे बघत असतो आणि ते विचार करत असतो. तर काव्या परत त्याला म्हणालेली असते की ही जीवाची काव्या आता कायमची संपली. आणि त्यानंतर आता तो ते लेटर आपल्या परत समोर धरतो आणि म्हणतो की मी खूप विचार केला, पण जितका विचार करतोय ना तर मला हेच वाटतंय की आपण एकत्र यायला नाही पाहिजे आणि तू कोणीतरी ना बेटर डिझर्व करतेस. खूप प्रयत्न केले मी, पण आपलं नातं मान्य करणं जमत नाहीये मला. सारखं असंच वाटतंय की आपण वेगळे होण्यातच आपलं भलं आहे आणि बाकीच्यांचं सुद्धा त्यातच भलं आहे. प्लीज मला विसरून जाण्याचा प्रयत्न कर आणि मी तुझ्याशी जे काही वागलो त्यासाठी ना आय एम व्हेरी व्हेरी सॉरी, असं त्यानं सर्व काही त्या लेटरमध्ये लिहिलेलं असतं आणि खाली स्वतःचं नावसुद्धा लिहिलेलं असतं. आणि त्यानंतर तो आता खुर्चीवरून उठतो आणि त्याचे डोळे मात्र भरून आलेले असतात आणि तो आता म्हणतो की माझ्या आणि काव्याच्या नात्याचा हा शेवटचा टप्पा. विरह, राग, प्रचंड राग हे सगळं केल्यानंतर दोघांनी मूव्ह ऑन होण्याचा ठरवलं. निदान तरी तसा प्रयत्न तरी करायचा. आणि हे जमत नाहीये म्हणूनच निघून गेली असेल का काव्या, असा तो आता विचार करू लागतो. आणि पुढे म्हणतो की आणि जर तसं असेल ना तर माझं हे पत्र ना तिला ॲश्युअर करेल की माझ्या बाजूने मी सगळं काही संपवलेलं आहे. आमच्या नात्याची सुरुवात प्रेमपत्रानेच झालेली होती आणि आज शेवटही त्यानेच होणार आहे. असं सर्व काही बोलून तो ते पत्र बेडवरती ठेवतो आणि तो खूपच दुःखी झालेला असतो. आणि त्यानंतर तो आता आपला मोबाईल घेतो आणि अनिशाला फोन लावतो. तर तेव्हा अनिशा फोन उचलते आणि बोल जीवा असं म्हणते. तर तेव्हा जीवा तिला विचारतो की तू आली आहेस का आमच्या गेटपाशी. तर तेव्हा अनिशा त्याला विचारते की अरे पण तुला कसं माहिती. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो अगं ते महत्त्वाचं नाही, पण मला सांग काव्याला जे बुक हवं आहे ते तू घेऊन जाणार आहेस ना, सो तू इथं आलीस ना की मला मेसेज कर. तर तेव्हा अनिशा त्याला बोलत असते. तर जीवा पुढं तिला म्हणतो की अगं सांगल ते कर ना, आता मला यामध्ये आर्ग्युमेंट्स नको आहेत. असं बोलतच तो आता आतमध्ये निघून जातो आणि लेटर मात्र तिथं बेडवरतीच विसरलेलं असतं. तर इतक्यातच नंदिनी आता तिचे कपडे घेऊन आतमध्ये येते आणि आतमध्ये येऊन बेडवरतीच ते कपडे ठेवते. तर तेव्हा ते लेटर उडून खाली पडतं आणि त्यानंतर आता नंदिनी चक्क ते लेटर आपल्या हातामध्ये घेते आणि वाचू लागते. तर तेव्हा जीवाने त्याच्यावरती लिहिलेलं असतं की मी खूप विचार केला, पण जितका विचार करत आहे ना तर मला हेच वाटतं की आपण एकत्र यायला नाही पाहिजे. तू कोणीतरी बेटर डिझर्व करतेस. असं ती वाचत असते आणि आता तिच्या डोळ्यामधून पाणी येऊ लागतं, कारण तिला असं वाटतं की ते लेटर जीवाने तिच्यासाठीच लिहिलेलं असतं. तर पुढे ती वाचते, खूप प्रयत्न केले मी, पण आपलं नातं मान्य करणं जमत नाहीये मला. सारखं वाटतं की आपण वेगळे होण्यातच आपलं भलं आहे आणि बाकीच्यांचं सुद्धा. प्लीज मला विसरून जाण्याचा तू प्रयत्न कर. असं ती वाचतच आपले डोळेसुद्धा पुसत असते. आणि मी तुझ्याशी जे काही वागलो त्यासाठी आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. असं ते सर्व वाचून झाल्यानंतर नंदिनी मनातल्या मनात म्हणते की आता हे नातं धरून ठेवण्यात काहीच अर्थ उरलेला नाही. पत्रातून का होईना पण माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे जीवाने.
असं ती सर्व काही बोलून स्वतःचा फार मोठा गैरसमज करून घेते आणि म्हणते की त्यांना डिवोर्स हवा आहे आणि मग मी ना तो त्यांना देऊन टाकला पाहिजे, असं ती सर्व काही बोलत असते. तर आता इकडे काव्या अभ्यास करत असते आणि तिला आता एका अननोन नंबरवरून फोन येतो. तर तेव्हा काव्या आपलं पुस्तक खाली ठेवते आणि फोन उचलते. तर इकडून एका ॲडव्होकेटचा फोन आलेला असतो आणि ते विचारतात की तुम्ही काव्या देशमुख बोलताय का? तर तेव्हा काव्या हो मी बोलते असं सांगते. आणि तुम्ही कोण आहे असं विचारते. तर तेव्हा इकडून ते ॲडव्होकेट सांगतात की मी ॲडव्होकेट किल्लेदार बोलतोय. तुमचे वकील ना संजय खैरमुळे त्यांनी ना मला तुमची ही केस माझ्याकडे दिलेली आहे. तर तेव्हा काव्या त्यांना म्हणते की सॉरी कोण संजय खैरमुळे? तर तेव्हा ते ॲडव्होकेट सांगतात की अहो तुम्ही डिवोर्सच्या संदर्भात त्यांना भेटला होतात ना. तर त्यांनी असं सांगितल्यानंतर आता काव्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस ती त्या वकिलांना भेटायला गेलेली असते आणि त्यांनी तिला प्रश्न केलेला असतो की तुम्ही तुमच्या लग्नामध्ये खुश नाही आहेत का? तर काव्या तिला त्यांना म्हणालेली असते की जर मी लग्नात माझ्या खुश असते तर तुमच्यासमोर इथं असं डिवोर्स घेण्यासाठी बसलेच नसते. आणि आता तो क्षण आठवल्यानंतर काव्या म्हणते की हो हो आठवलं मला आणि मी भेटले होते त्यांना. तर ॲडव्होकेट किल्लेदार म्हणतात की हो मला ना त्या संदर्भातच बोलायचं होतं आणि कसं आहे ना तुमची केस आमच्या फर्मकडेच आहे आणि माझे पार्टनर ना संजय खैरमुळे आउट ऑफ टाऊन गेल्यामुळे ना त्यांचे सगळे पेंडिंग केसेस ना मी हँडल करत आहे आणि डोंट वरी यू आर इन सेफ हँड्स. बरं मिसेस काव्या देशमुख मी तुमची फाईल वाचली. मध्यकाळात गॅप झाला होता ना मोठा आणि आता तुमचं डिवोर्स घ्यायचं फायनल झालेलंच आहे ना. आणि जर समजा फायनल झालं असेल तर तुम्ही कुठली केस करायची ठरवली आहे तुमच्या नवऱ्यावरती? डोमेस्टिक व्हायलन्स, फिजिकल हॅरॅसमेंट, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असं ते सर्व काही बोलत असताना इकडं काव्या मात्र चांगलीच भडकते आणि ओरडून म्हणते की अहो एक मिनिट वाटेल ते काय बोलताय तुम्ही आणि माझी केस नीट स्टडी केली आहे ना तुम्ही? तर तेव्हा इकडून ॲडव्होकेट किल्लेदार म्हणतात की अहो म्हणजे काय? माझ्यासमोरच आहे तुमची फाईल आणि तुम्ही तुमच्या मिस्टरांचं नाव मिस्टर देशमुख असंच लिहिलेलं आहे आणि फर्स्ट नेम तुम्ही लिहिलेलंच नाही आहे. तर तेव्हा काव्या म्हणते की माझ्या मिस्टरांचं पूर्ण नाव लिहिलेलं नाही आहे ते तुम्ही नोटीस केलेलं आहे पण बाकीच्या कुठल्याच गोष्टी तुम्ही नोटीस केलेल्या दिसत नाही आहेत आणि नीट अभ्यास केलेलाच नाही आहे तुम्ही. तर तेव्हा ॲडव्होकेट म्हणतात की अहो तुम्ही असं का बोलताय माझ्याशी? तर तेव्हा काव्या त्यांना म्हणते आय एम सॉरी फॉर दॅट पण माझ्या फाईलमध्ये ना अगदी व्यवस्थित क्लिअरली लिहिलेलं आहे की माझ्या मिस्टरांमध्ये तुम्ही जो बोलताय ना तो कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे आणि खरं तर त्यांच्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्यांची फॅमिलीसुद्धा चांगली आहे आणि अख्खी फाईल वाचूनसुद्धा तुम्ही हे असं बोलताय म्हणजे कमालच आहे तुमची. तर तेव्हा ॲडव्होकेट म्हणतात ओ सॉरी आणि तुमच्या मिस्टरांच्याबद्दल बोलल्यानंतर तुम्हाला राग आला असेल म्हणजेच तुमचं नातं छान चालू असेल हो ना? नाही वकील म्हणून आम्हाला क्लायंटला विचारावं लागतं हो. आणि आता तुमच्यामध्ये सगळं काही छान चालू असेल म्हणजे तुम्ही आता डिवोर्सचा विचारसुद्धा मागं घेतला असेल करेक्ट आहे का? असा ते प्रश्न करतात. तर तेव्हा काव्या मात्र विचारातच जाते आणि एकदमच शांत होऊन जाते. तर तिकडून ॲडव्होकेट हॅलो असं म्हणत असतात. तर तेव्हा काव्या विचारातून बाहेर येते आणि ऐकते मी असं थोडंसं हळू आवाजातच म्हणते आणि पुढं म्हणते की सॉरी सर पण आत्ता तरी मला ना कोणतीच केस फाईल करायची नाही आहे आणि आत्ता ना मी डिवोर्स वगैरे या कुठल्याही गोष्टीचा विचारसुद्धा करत नाही आहे. तर तेव्हा ॲडव्होकेट म्हणतात की अहो म्हणजेच तुम्ही तुमचं लग्न मान्य केलेलं आहे बरोबर ना? तर तेव्हा काव्या परत शांत होते आणि तिच्याकडे काही उत्तरच नसतं. तर काव्या त्यांना म्हणते की हे बघा मिस्टर किल्लेदार मी ना आत्ता माझ्या IASच्या परीक्षेवरती अभ्यासावरती फोकस करायचं ठरवलेलं आहे. डिवोर्सचा विचार मी आत्ता नाही करत आहे त्यामुळे इथून पुढे प्लीज मला या गोष्टींसाठी फोन करू नका. तर तेव्हा ॲडव्होकेट म्हणतात ओके ठीक आहे ॲक्च्युली ना मी सगळ्याच पेंडिंग केसेसना फोन करत होतो म्हणून म्हटलं तुम्हालासुद्धा फोन करावा आणि हरकत नाही तुमचा विचार बदललाच तर पुन्हा कळवा असं म्हणून ते आता फोन ठेवून देतात. तर इकडे मात्र काव्याला धक्काच बसलेला असतो आणि ती खूप विचार करत असते. तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत गुरुजी घरी आलेले असतात आणि ते आता नंदिनीसोबत बोलत असतात. ते तिला सांगतात की यावेळेस जे तू ठरवलं आहेस ना ते करून मोकळी हो आणि त्यालाही मोकळं कर असं त्यांनी सांगितल्यानंतर नंदिनीला मात्र धक्काच बसतो. तर दुसरीकडे आता पार्थ अनिशाला पुस्तक द्यायला चाललेला असतो. तर तेव्हा जीवा त्याच्या आडवा येतो आणि त्याला विचारतो की तू अनिशाला पुस्तक द्यायला चाललेला आहेस का? तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो हो. तर जीवा आता त्याला म्हणू लागतो की अरे मी देतो ना पुस्तक तू तुझं काम कर. तर तेव्हा पार्थ आता लगेचच ते पुस्तक जीवाच्या हातामध्ये देतो आणि त्याचं काम कंटिन्यू करायसाठी तिथून आतमध्ये जातो. तर तेव्हा आता जीवा ते लेटर कुणाच्याही न कळत त्या पुस्तकामध्ये ठेवतो आणि ते पुस्तक घेऊन बाहेर अनिशाला द्यायसाठी चाललेला असतो. आणि तेव्हा नंदिनी तिकडून येत असते आणि
ती त्याच्याकडेच बघते आणि त्याच्या हातात असलेल्या पुस्तकाकडे सुद्धा ती बघू लागते. तर मित्रांनो, आता नंदिनी गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे जीवाला सर्व काही सांगून त्याला मोकळं करणार का, हे येणाऱ्या काही एपिसोडमध्ये आपल्याला कळेलच. तर पुढील अपडेटसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.